बातमी पुणे महानगरपालिकेसंदर्भातली। जसं मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईच्या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता आहे, तशीच पुण्याची सुद्धा कारण इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। आज दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रित जाहीरनामा पुण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये एक प्रकारे फ्री बीटची घोषणा करण्यात आली। जर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर पुणेकरांना मेट्रोचा आणि पीएमपीएमएल अर्थात बसचा प्रवास फुकट दिला जाईल, अशी घोषणा करण्यात आली। जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळेला अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंची उपस्थिती होती। यासोबतच पुणे मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणा अजितदादांनी केली आहे आणि पुण्यात 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता कर मुक्त करण्याचं आश्वासन सुद्धा अजितदादांनी जाहीरनाम्यात दिलं आहे। पुण्यामध्ये आले ते म्हणाले की हवेत रोजगारी घेऊन देतो, त्यांचा जलप्रवास सुरू करतो। परत आता 2 दिवसापूर्वी सीएम आले ते म्हणाले की आम्ही पाताल लोक करून दाखवू, पुण्याचं अंडरग्राउंड असते। त्यामुळे प्रश्न पुणेकरांना हा आहे, एक्झिक्युशन आणि घोषणा याच्यातलं अंतर वाढतंय। त्यामुळे तुमच्यावरती नक्की ज्या घोषणा केल्या त्यामुळे लोकांचा भुवया उंचावला। मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही। फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता पीएमपीएमएल बसायचं, ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं। बस फ्री आहे, पण आता वाहतूक कोणती कमी नाही झाली। दिल्लीत पण महिलांना वाहतूक फ्री आहे, अहो कमी होत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही का सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह। दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत, रॅल्या झाल्या, सभा झाल्या। तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? नवगे 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले, दादा पळत होते सकाळपासून, तुम्ही दिसला नाही। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। अरे तू मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं। तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे। त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय, म्हणून तो एकेर उल्लेख। ते मागेच सांगितलं, सारखं आळणी आणणे नाही, जे झालं ते झालं। आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे, ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहे? सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय? अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी? आम्ही कुठंतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय। आम्हाला कोर्टाचे आदेश आहे, आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो। त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो। काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका। आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ। आपले काही त्रास तर अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।